अरे का उगणरा कुकडा म्हणलं संध्याकाळी चालला का आज पाणी द्यायला म्हणलं भाई मुगाले ते रातची लई नाही म्हणलं आज तर म्हणलं तिकडे जरा सुट्टी पाहिजे म्हणलं ते जरा चिचीवरचा भूत नाही करायचं ते आपल्या सरपंचाच्या पोराला लागलं म्हणते का नाही त्याच्यानं जरा मला भेवत लागू लागलं कसं चालता काय म्हणलं म्हणजे एकाच लोक जर सोबती असले तर जरा म्हणजे जरा हिंमत राहते म्हणलं माणसाले बाकी काय. अरे कायले जाता राजा जाऊ द्या ना जीवाच्या वरचा आहे का राजा पीक पाणी हा तुम्ही राजा म्हणजे कशा आहे गोष्टी करता भोपळे सुद्धा हो हा अरे मस्त आहे बा घरीच राहा काही मजा नाही बरं हो म्हणजे काही काय होईल राजा काही सांगता नाही येत ना एकटे बा दिवस मावसं म्हणलं सांगून नाही लागलं राजा पान ते पोरग म्हणलं सरपंचाचा किती म्हणलं तडफडत आहे त्या हा म्हणजे पहा तुम्ही विचार करा म्हणलं. अरे पिका पाण्याचं जरा पाहा लागेल ना हा ते म्हणलं का निकाल पीक पाणी का मातीत जाऊ द्यायचा आहे का जाता लागेल ना तिची वर्ष भूत काय करते तर फक्त म्हणलं कसं आता एकाच लोक जरा सोबती पाहिजे तर एकट्या माणसाला जरा असं म्हणलं हुरहुर लागते एकाच लोक जर म्हणलं सोबती असले तर म्हणलं काही वाटत नाही माणसाले अरे जाऊ रे आपला हे किरकिऱ्या जाऊ म्हणलं काही नाही होत. हे पाय अशी हिंमत असली म्हणजे काही वाटत नाही एकट्या माणसाला म्हणलं राजा म्हणलं एकट्या माणसाची फाटते तुम्ही काही म्हणा भाव म्हणजे आता हिंमत तर म्हणलं आपल्यात लय आहे पण ते कसं आता नवीन नवीन गोष्टी म्हणलं का नाव लागल्या त्याच्यानंतर असं म्हणलं फाटते माणसाची दुसरं काय आहे बरं म्हणलं हे आपलं गोविंदराव यान का गोविंदराव आहे म्हणलं बबने आहे तर म्हणलं त्याचा भाई मग आहे का नाही तर म्हणलं यान तर त्याला विचारून पाहिजे. बर 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 त्याला म्हणलं फोन करून पाहा लागणार हो म्हणजे येते नाही येत तर काऊन का म्हणलं ते बबनाचं घर म्हणलं सरपंच घरापाशी आहे का नाही तर बबना म्हणलं बा चांगलाच घेऊन आहे हो म्हणजे आता त्याला म्हणलं विचारून पाहू चालतं का काय मला आता एखाद लोक जण सोबती आहे तर म्हणलं येन भाऊ हो काही असं म्हणजे असं वाटत नाही बा येन नाही म्हणून येन म्हणलं ते हो त्याला विचारून पाहू ना काय म्हणते तर पाहा मग फोन करून पाहा काय म्हणते तर म्हणजे येते नाही येत आपल्याला समजा माहीत पडलं तर मग समजा तयारीत राहते मग माणूस दुसरं काय. बर बर पाहू का फोन करून बर. हॅलो हा बबना भाई का रे हा बबना बोलू लागलो म्हणलं उकडराव बोला ना काय म्हणता. अरे तर म्हणलं हे आज लईन म्हणलं रातभर आहे का नाही तर त्याच्यानं म्हणलं तिकडं चालती का म्हणलं वावराकडे पाणी द्यायला हा. अरे कुठं राजा उकडराव खायला चालता बिन फालतू हा आधीच तर म्हणलं राजा तिची वर्षा भूताची म्हणलं पुऱ्या गावातली चर्चा आहे राजा सरपंचाचं म्हणलं ते आपलं वासुदेव पोरगा पाहणार राजा काही मजा नाही बरं हा. अबे चाल ना का काय भीता का तू हा गोविंदराव संग म्हणलं मला बोलणं झालेलं आहे हो गोविंदराव बी येत आहे ना हा येत आहे म्हणलं ते बी चाल मग चालशील तर एखाद लोक जर म्हणलं सोबती असले तर काही वाटत नाही आपल्याला काय म्हणलं समजा एकच खेप शिप बदला लागेल का नाही हा शिप बदलून द्यायची म्हणलं तिथं एक झाड आहे म्हणलं वडाचा हो त्या वडाखाली म्हणलं झोपून जाऊ हा काही टेन्शन नाही ना. कायच करावं राजा उकडराव हे पा म्हणलं मालिक हे पा जराशी इच्छा नाही म्हणलं याची हो म्हणजे तेव्हा तुम्हाला कोणा भाषेत सांगा हे नाही समजू लागलं म्हणलं अरे राहू द्या बरं काही मजा नाही म्हणलं हा कसं करता सांगा मग हो म्हणजे गोविंदराव काय म्हणे येतो म्हणे का हो फोन केलता म्हणलं त्याले तर मला म्हणते येतो म्हणून हा तर मला चाल बा तू बी तुलाही पाणी होऊन जातं मला सांगा मग. बर 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 तसं करता का बर पाहू ना मग आपलं हे म्हणलं गोविंदराव तर येत असं तर जाऊ ना मग आपण जाऊ म्हणलं. बर 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 ठीक आहे मग तू तयारीत राह बरं हो 8 वाजता निघून जा म्हणलं 9 वाजता लई येते. हो चालते. बपन्या अरे हो बपन्या झोपला का इचिन भोपायच होत्या ए बपन्या हा अबे चाल रे वावरात रे झोपला वाटते भोपाय सुद्धा लेखाचा सांगा है हो म्हणते तर मग झोपून जाते लेखाच्या म्हणजे आपले लेखा त्याला येतो म्हणते ना ते अ बपन्या. नाही उकडराव काही खरं नाही म्हणलं त्याचं झोपला असं ते तुम्हाला माहित नाही का म्हणलं बबना कामी नाही राजा तू म्हणलं बा या बबण्याचा भरोसा बसले का नाही हे म्हणलंय बा गलत केलं म्हणलं तुम्ही तुम्हाला माहित नाही का ते कसं आहे तो कायच करावं राजा मला माहित होतं ना मला 100% माहित होतं बबण्या झाल देते म्हणून हो 100% झाल देते पाहा नाही तुम्ही येतच नाही ते पाहा तुम्ही नाही तर नाही नाही असं नाही कसं आता आपण त्याला 8 वाजता टाइम सांगितला होता की नाही आता त्याची म्हणलं कसं आहे याची म्हणलं त्याची इच्छा असं नव्हती पण त्यानं म्हणलं समजा कस तरी हो म्हणलं म्हणता आहे का नाही तर म्हणलं ते आपल्याला जरा उशीर झाला म्हणून त्यानं जरा सांग टाकलं असं ना तर म्हणलं मग डोळा लागला असं आवाज देऊन पहा येन ते जरा आवाज मला जरा जोरान द्या त्याले. अरे बबन बबन्या अरे झोपला का बे का भोपाय सुद्या आले का हो अरे काय राजा माणसं वागा कोण हा राजा तुम्ही 8 वाजता म्हणलं मला टाइम दिला म्हणलं राजा तुम्ही 9 वाजता येऊ लागले सांगा आता म्हणलं वावरात जाव काही शिपा लाव काही म्हणलं कायच करावं राजा. बरं मी काय म्हणलो आजच्या दिवस जर म्हणलं राहू दिलं तर जमत नाही का हा म्हणजे जाणं अर्जंट आहेच का म्हणलं. अबे लेखा बबन्या 2-4 दिवस झाले म्हणलं लेखा भैमुगाले पाणी नाही ना जाच लागेल ना मग म्हणलं बाय लईन तर काही खरं नाही म्हणलं हो काही सांगताच नाही येत हो आता कसं आहे म्हणलं घरी स्वयंपाक पाणी हे जरा असं म्हणलं झाला उशीर त्याच्यानं म्हणलं आता म्हणजे चल ना आता काय होऊ लागलं जरा असं म्हणलं काय आपलं एक शिप कमी होय जे झालं तेच आपलं म्हणलं 2 दिवस जाता येते चाल बरं चाल म्हणलं. एक राजा चालताच म्हणता मग बरं मी म्हणतो जरा कंदील गिंदील म्हणलं एखादी बॅटरी गिटरी घेतली का नाही म्हणलं काय करता म्हणलं घेऊ का कंदील एखादा.
लेका बबन्या लेका कंदिलाचा म्हणलं काही भरोसा आहे का रे? हा अब एखादी मला बॅटरी बॅटरीच घे ना. हा कंदील काय करतं? हा असं म्हणजे तुम्ही बॅटरी काय नाही आणल्या वाटते? अरे काय सगळं राव राजा, निकाल का माझ भरोसा पाहता का बाबा? हा एखादी मला बॅटरी तर घेऊन यायची असती. आता सांगा म्हणलं मी एकटा काय काय पाहू? हा बरं म्हणलं तुम्ही हे थैली गेली दिसू लागली म्हणलं, जेवण नाही केले घरी? हा जेवण केलं नाही का म्हणलं घरी? कुठं जेवण करायला टाइम होता राजा? स्वयंपाक म्हणलं एक तर उशिरा झालाय बा, घरचा म्हणलं गॅस गेलेला आहे. हो एक तर मला आता गॅसची बी केवायसी करायला लागते म्हणते, सांग त्याशिवाय गॅस भेटत नाहीये. निकाल मला स्वयंपाक पाणी हे ते निकाल चुलीवर चालू आहे ना, त्याच्यानं मला आता जरासा उशीर होते. कसं आहे घरी म्हणलं जास्त किरकिर नाही करतायत. हो एक तर मग बायको स्वयंपाक नाही करत, सांगा मग काय करता त्यापेक्षा बा नाही बोललेलं पुरलं ना. बरोबर थांबा जरा, असं मी कंदील आणतो म्हणलं. हो घे एखादा कंदील गिंदील घे मापाशी म्हणलं, बॅटरी खाय एक. पाव गोविंदराव जमते का? एवढी बॅटरी आहे म्हणलं. हो म्हणजे कसं आता बॅटरी जरा मोठी आहे पण जरा उजेड जरा कमी फेकते म्हणलं हे. अरे चालतं ना बाबा, हाय तर सही. हा हाय तर सही म्हणलं त्याला एखादा कंदील घ्यायला. एक कंदील म्हणलं आपल्या त्या वळा खाली आहे ठेवून. हो त्याला फक्त म्हणजे आगा डबीची काळीच लावायचं काम आहे. ते म्हणलं तिथं होऊन जाते. झोपताना मला कंदील लावून देऊ, बॅटरी बंद करता येते आपल्याला. हो चालते, तसं चालते, काही विषय नाही. गोविंदराव जमन का एवढं कंदीला ना? हो जमते, चाल. एक कंदील हाय म्हणलं आपला तिथं ओळा खाली आहे. चाल म्हणलं मला तमागाची पुडी घ्यायला लागते. चालला जाऊ, चाल बरं. आपलं हे उकंडा एखादी तमागाची पुडी गिडी हे भरले का? पैसे भोजूडचे बा, घरीच भुललो म्हणलं मी काय करावं जा बा, काही म्हणलं या किरकिऱ्यानं म्हणलं मला हे बा ना म्हणलं मला तमागाचा घेऊ दिला ना काही सांग काय करता आता. आणि आता तर म्हणलं घरी गेलो तर बायको म्हणलं किरकिर करते. आता म्हणजे तुमचं झालंच नाही का आणि गेलेच नाही का? एवढी पोती ऐकल्यापेक्षा बरं आहे ना. सांगा हा माझ नावावर बिल फाडत जा तुम्ही. अरे काय राजा, 8 वाजतापासून म्हणलं तुम्हाला फोन करू लागलो, झालं का हो झालं का हो? हा तुमचं म्हणलं व्हाच असतं होतं. हा आणि सांगा आता यातनी म्हणलं माली गलती आहे का? हा माली गलती आहे का म्हणलं? अरे बा तुमच्या त्यानं म्हणलं बा तमागाचा मी नाही घेतला ना, आणि रातभर तर म्हणलं तमाकू पाहिजेच, त्याशिवाय बजेट बसते का आपला? एखादी पुढी घ्या म्हणलं, मापाशी पैसे नाही रे बा, एक काम करा उधार घ्या म्हणलं. आणि सांगले का लहान बाजिंदा आहे तू? हा टकल्या भोकाच्या का लहान बाजिंदा आहे का म्हणलं तू? हा आणि काय म्हणतं मानावर बिल फाडतं का तुला? का कवाचं म्हणलं मला फोन करू लागला? हा आणि म्हणतं मला भुललं हे, मग तो काऊन नाही घेतलं रे? हा तो काऊन नाही घेतलं म्हणलं? तुला तर मला एवढी तलब आहे का तमागाची? हा तो घेतलं काऊन नाही? हा आणि मी म्हणलं तुला का म्हटलं तरी का घे म्हणून? हा घे म्हणून तरी म्हटलं का तुला म्या? हो ना बा गोविंदराव, जरी म्हणलं तुम्ही मला म्हटलं नाही. हा पण आता पैसे कोण आणते? आता हे म्हणलं बाबर तुम्ही आता हे उगंडा मामा बाबर काय जाऊ आले हाफ पॅन्ट आहेत ना, त्यात पैसे आहे नाही कोणाला माहित आहे? बा पैसे तर म्हणलं म्याय नाही आणले. एक काम करा ना बा, उधार घ्या ना एखादी दावाली पुडी आणि एखादी म्हणलं तू न्यायची घ्या. आपली रात्र निघून जाते ना आरामशीर, काही टेन्शन आहे का आपल्याला? हा काही टेन्शन आहे का म्हणलं? बहीण राजा काही कामाचे नाही बेले का तुम्ही? भोपळ सुटे हो नीरा सोडाचा लायकीचे आहे म्हणले का? आपल्या का माणसं व्हा का कोण व्हाले का? तुमच्या पैसे म्हणले का 10 रुपये नाही का खिशात मी? हा 10 रुपये नाही म्हणलं तुमचा. आणि काय झालं का पाणी द्यायला जाऊले का? सांगा म्हणलं तुमचा जर भरोसा आलो असतो का तर म्हणलं तुम्ही का बिन तमागाच मारलं असतं म्हणलं. पागळा तमाकू तर म्हणलं मला ह्याच लागतं, बिना तमागाचं म्हणलं काही होत नाही गला. हा घे बरं आपलं हे बबन्या एक पुडी घे बरं तमागाची. सांगा आता माझ पैसे कुठं पैसे आहे? मला का माहित आता वावरात पैसे घेऊन जा लागते म्हणून? हा बघा मी म्हणलं तमाकू खाता नाही, मला म्हणलं हे बा काही गरज नाही, काय करता आता पान तुम्हीच घ्या ना बा. हे पा मी म्हणलं एक ते दुकानदार म्हणलं बरोबर नाही. हे बा म्हणलं हे 4 चौकातनी पैसे मागते ना, याचे म्हणलं 10 राव का 5 राव, हे 4 चौकातनी पैसे मागणार आहे ना, त्याच्यानं म्हणलं हे पा काही मजा नाही येत. पा म्हणलं तर तिचे खालून राजू आपल्याला जा लागते राजा. म्हणलं हे पा आतापासूनच तर म्हणलं आपण असे फुटाफुटीन जर चाललो तर म्हणलं जमणार आहे का? असं म्हणलं एकजुटीन राहणार. हा म्हणजे कसं आहे की एकमेकाला म्हणलं एकमेकाचा आधार भेटला पाहिजे ना. कायच करावले का तुमच्या लेका? भले कंटक माणसं आले का तुम्ही? हा भलेच लेका खजार बापाची अवलाद आहे रे बा. हा सरक बरं तू घेऊ दे म्हणलं मला पुढे घेऊ दे. धोका फक्त आहे बा तुम्ही मला तंबाखू मागा रे. हा मग सांगतो म्हणलं तुम्हाला तंबाखू मागाच हे तुम्ही आपलं हे बाबू म्हणू का एखादी तंबाखाची पुडी दे बा 10 वाली. गोविंदराव एखादा खरा घेता हो 20 वाला म्हणलं, म्हणजे टेन्शन नाही राहत मग. हो आता कुठं पैसा आहे बे? पैसा ना पैसा आले का हे घेता ते घेता मोठा सांगू लागला का? पैसा नाही आणला काही नाही चालला का खाली घेऊन? हा चालला म्हणलं खाली घेऊन निरा. अरे काय राजा घे जा ना एखादा खरा. सकाळीच म्हणलं तुम्हाला वीज देतो ना, लोन नका घेऊ पैसे म्हणलं तुमचे तुम्हाला भेटून जातील. अरे बा मला नाही दिले चालतं म्हणलं बा, पहिले म्हणलं या दुकानदाराला देऊन टाकतो तो अनावर म्हणलं बा खरा घेऊ तुम्ही, मानावर नाही घेत हा मानावर म्हणलं फक्त एक तमागाची पुडी घेऊ तुम्ही, याच्यावर काहीच नाही घेत. बरं बा चालतं एक काम करा मानावर घ्या, पण एखादा तरी खरा घ्या म्हणलं पाहिजे ना रात्रभर. दे रे भाऊ म्हणू का एक म्हणलं तमागाची पुडी दे, खरा दे ना म्हणलं चुन्याची पुडी दे बरं. ते लवकर जा लागतं म्हणलं आम्हाला वावरात नाही. हे पा उगणराव एक शिफ्ट म्हणलं आपण लावली, आता दुसरी शिफ्ट म्हणलं आपल्याला डायरेक्ट 4 वाजता लावायला लागेल. एक काम करा आता म्हणलं आपल्याला एकदम तर म्हणलं झोप येणार नाही आहे ना, त्यापेक्षा म्हणलं जरासा ताप करू आणि मस्त हे पा बसू म्हणलं झोपा आल्या की झोपून म्हणलं हे पा एका धनाले म्हणलं उंजीच राहा लागतं म्हणलं. हो काऊन का म्हणलं जरासा का भेवभाना वाटला तेव्हा लगेच आवाज द्यायचा म्हणलं. हो
आपला हे थांब रे बबन्या, तू अबे खायले का माणूस आहे का कोण होईल का आपल्याला का भेवाडून नको देऊ ना हा? एक तर म्हणलं हे पा चिची झाड म्हणलं इथून जवळच आहे हा. भूताला का म्हणलं तिथून इथपर्यंत यायला टाइमच किती लागतील का, आणि जास्त कल्ला करू नका म्हणलं हो. म्हणजे ते वादी किती म्हणलं आणली ना सोबत खिशात नाही हो, म्हणजे कसं आहे ना भूता जवळ येत नाही म्हणते. अरे बाबा आता वादी संघ आणली म्हणलं हे आपल्याला माहित आहे, त्या भूताला थोडी माहित आहे की समजा आपण वादी संघ आणली म्हणून ना. काय म्हणजे हे बा मी तर म्हणतो एक जण म्हणलं जागाच राहा बाबा आहे की नाही, म्हणजे काही सांगता नाही येत काही काय होईल म्हणलं याचा काही नियम नसते ना. बरं जाऊ द्या, शिल्लकच्या गोष्टी केल्यापेक्षा म्हणलं पहिले ताप करावा, मस्त बसून राहू म्हणलं हो. म्हणलं हे नाही हो गोविंदराव, ते त्या दिवशी म्हणलं पोट्टे जे चिचाले गेले ते कसं काय झालं मला तुम्हाला काही माहित आहे का? हा म्हणलं ते तुमची मीटिंग भरली होती ना, त्यात म्हणलं आपला सरपंच होता वाटते. हा त्यानं म्हणलं काही तर सांगितलं असं ना तुम्हाला. आता त्या दिवशी म्हणजे झालं कसं म्हणते माहित आहे का हा? लेकरं गेले ते म्हणते शाळेत नाही. आता म्हणजे समजा उन्हाळा आहे तर लेकरं शाळा सकाळून लागल्या का नाही हा, आणि शाळेतून आले यायला वाटलं बा चला आता चिचा खायला जाऊ, तर मग हे गेले म्हणते चिचीच्या झाडाखाली गेले आणि 5-10 मिनिटं होते आणि ते पा जोर जोराने म्हणते असा हासाचा आवाज येत जा म्हणते. या लेकराला एवढं मोठं मुंडकं दिसलं म्हणते, लेकराला म्हणते बा पळत, आणि त्याचं म्हणते ना धास्ती धरली म्हणते मनात नाही. अरे तिया मायची खटखटली का, मोठं मुंडकं दिसलं म्हणते, फक्त मुंडकं दिसलं का मग? नाही तर काय तले का निर मुंडकं दिसलं म्हणते हा, म्हणून तुम्हाला जरा भेव लागतं माणसाले, बाकी काय. आणि बाबा एवढ्या जोरजोरान हासे म्हणते, एवढ्या जोरजोरान हासे म्हणते, अरे बाप रे बाप काय सांगू तुले पा मजाक नाही. ते म्हणलं पाटील सांगायचं म्हणलं मांगाव काठी येत सांग मग एवढं भेव लागायचं म्हणलं दिवसा हे तर म्हणलं का रातचा टाईम होय. बहीण राजा गोविंदराव पाहिजे म्हणलं वावरात आलो, पण म्हणलं मला काही भरोसा नाही दिसू लागला. अरे काही नाही ना, इथं आपण म्हणलं चौघ जण आहो ना, इथं काय भूतन किती येते का? अरे आपलं हे अरे हो गोविंदराव, अरे काय राजा, अरे भेवाळू नका ना बा रात काय, अरे बा रातचा टाइम आहे ना बा, मला भेव लागते बरं. हा मला भेवाळू नका म्हणलं. ए उकंडा इकडे पाय, आता तू मेला रे तू आता. अरे बाप रे बापले अरे का बरे बा हे, अरे बाप अरे पाय मला पाय लवकर पाय. मेला अरे बापरे का रे पाय, अरे गोविंदराव पया, अरे बापरे मेला आता मारून टाकते मला आपल्याला. अरे बापरे, अरे तुझ्या बहीण का, अरे पळाले बुवा. इकडे याची हिम्मत नका करू, हे आमचा इलाका है. लाख